राजकीय नेत्यांनी देशामध्ये बंधुभाव वाढवावा. सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे. राजकीय भाषणांना मार्गदर्शक तत्व लागू करण्यास मात्र नकार दिलेला आहे. याचिकाकर्त्यांना नव्यानं आता याचिका दाखल करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. AI तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरावरही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांनी देशामध्ये बंधुभाव वाढवला पाहिजे असं निरीक्षण मंगळवारी सुप्रीम कोर्टानं नोंदवलं. राजकीय भाषणांसाठी मार्गदर्शक तत्व लागू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी नकार देताना सुप्रीम कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलंय आणि यासोबतच नव्यानं याचिका दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिलेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या कथित द्वेषपूर्ण भाषणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण तज्ज्ञ रूपरेखा वर्मा यांच्यासह 12 जणांनी दाखल केलेल्या याचिकांची दखल घेण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत तसंच न्यायमूर्ती बी नगरत्ना आणि न्यायमूर्ती जयमौल्या बागची यांच्या पीठानं नकार दिला. या याचिकांमध्ये विशिष्ट राजकीय पक्षाच्या निवडक व्यक्तीला लक्ष्य केल्याचं दिसतंय. त्यामुळे या याचिका मागे घेण्याचे निर्देश देत आहोत आणि राजकीय भाषणांवरील मार्गदर्शक तत्वांबाबत तटस्थ आणि सर्वसमावेशक याचिकांवर विचार केला जाईल असं खंडपीठानं नमूद केलंय.